गुरुजी वर्ग व येथे उपस्थित असणारे प्रमुख पाहुण्यांनो, छोट्या मोठ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अन्वी अमोल पिसाळ. मी आज तुम्हाला माझा सातारा जिल्हा याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. जिच्या खुशीतून स्वराज्याचे देखणे स्वप्न निर्माण झाले, त्या राजमाता जिजाऊ महापुरुषांचे स्वप्न सत्यात उतरवले, ते राजा शिवछत्रपती ज्या वारसदाराने देखणे स्वप्न आपल्या खांद्यावर पेललं, ते राजा शंभू छत्रपती. अशा तिन्ही महापुरुषांना वंदन करण्याचं भाग्य मला त्या मातीत लाभतं. ही माती म्हणजे शिवछत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी असलेली साताऱ्याची अजिंक्य भूमी असा माझा सातारा जिल्हा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, महाराष्ट्राची शान असलेला, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, महाराष्ट्राची शान असलेला, शौर्याचा वारसा जपणारा, निसर्ग सौंदर्याची खाण असलेला माझा सातारा जिल्हा. पश्चिमेकडे सह्याद्रीचे उंच कडे, उत्तर सीमेवरून वाहणारी नीरा नदी, पूर्वेला दख्खनच्या पठाराचा झालेला स्पर्श, तर दक्षिणेला पूर्वेच्या साताऱ्यातून बाहेर पडलेली सांगली जिल्ह्याची सीमा. परंतु भौगोलिक सीमा ओलांडत असताना अट्टेपार भोगा फडकून शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारी हीच राजधानी साताऱ्याची भूमी. तत्कालीन स्वराज्याचे 4थे छत्रपती शाहू हे साताऱ्यातूनच राज्यकारभार करत होते. आजही साताऱ्याच्या या भूमीत शिवरायांचे वंशज म्हणून छत्रपती उदयनराजे व छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना छत्रपतींच्या गादीवर वारसदार म्हणून मानाचे स्थान आहे. असा ऐतिहासिक वारसा जपणारा माझा सातारा जिल्हा भौगोलिक विविधतेतून देखील एकता दर्शवतो. सातारा जिल्हा महाराष्ट्रात अग्रगण्य जिल्हा म्हणून परिचित आहे. सातारा हे नाव सातारा शहरामध्ये असलेले 60% सातारा हे नाव आहे. सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,484 चौरस किलोमीटर असून लोकसंख्या 34 लाखाच्या आसपास आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 11 तालुके असून साताऱ्याच्या भौगोलिक हवामानाच्या बाबतीत विविधता आढळते. साताऱ्याच्या पश्चिमेकडे महाबळेश्वर, जावळी, पाटण हे अति पावसाचे तालुके आहेत, तर मान, खटाव येथे कारण दुष्काळजन्य परिस्थिती असते. सातारा, कराड हे समृद्ध तालुके म्हणून ओळखले जातात.
जोरदार टाळ्या